महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। डाबकी रोडवर महिलेचा शव आढळल्याने खळबळ, पाय घसरून नाल्यात पडल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। अकोला येथील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालव्याच्या नाल्यात एका महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात एक महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे। कोडी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या माहितीनुसार मृत महिला मूळची छत्तीसगडची असून ती आपल्या पतीसोबत गोंडी मजूर म्हणून काम करण्यासाठी अकोला येथे आली होती। पोलिसांच्या म्हणण्यानुसार ती महिला एका कंत्राटदाराकडे काम करत होती, परंतु तिच्या अतिमद्यपानाच्या सवयीमुळे तिला कामावरून काढून टाकण्यात आले। त्यानंतर ती तिच्या पतीसोबत कालव्याच्या नाल्याजवळील एका तात्पुरत्या निवाऱ्यात राहू लागली। स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना सांगितले की घटनेच्या दिवशी ती महिला सकाळपासून दारूच्या नशेत होती आणि एका गटाराजवळ बसली होती। अचानक तिचा तोल गेला आणि ती घसरून गटारात पडली। तिचा जागीच मृत्यू झाल्याचा संशय आहे। घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। 22/3/2026 रोजी दुपारी 4-4:30 वाजता आम्हाला अशी माहिती मिळाली की कॅनल रोड डाबकी रोड या ठिकाणी नाल्यामध्ये एक महिलेचा मृतदेह तरंगत आहे। अशा माहितीवरून आम्ही तात्काळ घटनास्थळी गेलो। महिलेचा मृतदेह बाहेर काढला आणि तिचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी तिचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रवाना केला। उपस्थितांकडून माहिती घेतली असता असे समजले की हे दोघे पती आणि पत्नी छत्तीसगड या राज्यातले रहिवासी असून त्या महिलेचं नाव उर्वशी मायाराम देहरे आणि तिच्या नवऱ्याचं नाव मायाराम कन्हैयालाल देहरे असे असून ते गवंडी काम करण्यासाठी मोलमजुरी करण्यासाठी अकोला या शहरात आले होते। 5 दिवसापासून विनोद गवई या ठेकेदाराकडे ते गवंडीचं काम करत होते, परंतु त्या ठिकाणी त्यांना दारू पिण्याचं व्यसन असल्यामुळे मालकाने त्यांना कामावर काढून टाकलेले होते आणि आजपासून हे दोघेही पती पत्नी डाबकी रोड कॅनल रोड या जुन्या जकात नाक्या या ठिकाणी नाल्याच्या बाजूला राहत होते। आज दुपारी ही महिला बऱ्याच परिसरातील लोकांना दारूच्या नशेमध्ये दिसलेली होती आणि दारूच्या नशेमध्ये असतानाच तिचा पाय घसरून नाल्यामध्ये पडल्याने आणि ती बेशुद्ध असल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे। याबाबत आम्ही पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे। पुढील तपास आमचा सुरू केलेला आहे।